नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. पावसाळा असो, हिवाळा असो वा असो उन्हाळा, कुरकुरीत गरम गरम भजी खायला कोणाला नाही आवडत. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी गरम भजी. कुरकुरीत भजी बनण्यासाठी छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. भजी बनण्यासाठी आपल्याला सर्वात आधी जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे बेसनपीठ. बेसनपीठ आपण आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकतो. मी इथे अंदाजे अर्धा किलो बेसनपीठ घेत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची चिरून घालायची आहे. तसेच जो आपला कांदा असतो तो कांदा आपल्याला असा बारीक व लांबटमध्ये चिरून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला भरपूर असा घालायचा आहे, कारण की कांदा आपण जेवढा घालू तेवढेच आपली भजीही छान बनतात. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कढीपत्ता. तसेच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा आपण इथे कमी जास्त करू शकतो. तसंच आता आपल्याला लसूण, जिरं, कोथिंबीर व कढीपत्त्याची मी पेस्ट केली होती ती मी चम्मचभर याच्यात घालून घेणार आहे. तसंच आता घालायचं आहे मीठ. मीठ आपण चवीनुसार घालू शकतो. तर इथे मी 2 चम्मच मीठ घालत आहे, 1 चम्मच तिखट घालत आहे, 1 चम्मच हळद घालत आहे. तसेच आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे व भरपूर असे तीळ घालायचे आहे. तीळ, ओवा घातल्याने हे भजी छानच बनतात. आता आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. भजी करताना छोट्या छोट्या टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली भजी फसत नाही. नाहीतर काय होतं की कोणाची भजी ही तेलकट बनतात किंवा कोणाची भजी फुगत नाही किंवा बिलकुलच कुणाकुणाच्या हातची जी भजी आहे ती बिलकुलच खावीशी वाटत नाही. म्हणून मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला भजी दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही भजी केली तर नक्कीच तुमची भजी ही फसणार नाही व छान अशी कुरकुरीत होणार. तरी त्यात आपल्याला ही भजीचं जे पीठ आहे हे छान असं भिजवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओ मी दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी कमी जास्त करत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. एकदम पाणी आपल्याला याच्यात ओतायचं नाही. जे आपण भजी बनवणार आहोत त्या भज्याचं जे पीठ आहे ते आपल्याला एकदम पातळ नाही व एकदम घट्टही नाही, मध्यम असं पीठ आपल्याला ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं पीठ छान असं भिजून झालेलं आहे. भज्यासाठी जे आपण पीठ बनवलं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला कडकडीत असं गरम तेल करायचं आहे व नंतर जे बेसन पीठ भिजवलं आहे त्याच्यात घालायचं आहे. आता इथे जी पहिली टिप्स आहे ती आहे की कडकडीत गरम तेल आपल्याला भज्यामध्ये घालायचं आहे, थंड किंवा कोमट नाही. व दुसरं म्हणजे भज्याचा जो सोडा असतो, ज्याला आपण खायचा सोडा म्हणतो, तो सुद्धा आपल्याला भज्यात बिलकुलच घालायचा नाही, कारण की तो जर कमी जास्त झाला तर भजी लाल बनतात. आपल्याला कडकडीत असं जे तेल आपण केलेलं आहे ते तेल आपल्याला 2 चम्मच भज्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. दुसरी टिप्स म्हणजे आपण जेव्हा भजी तेलामध्ये टाकू तेव्हा आपल्याला भज्याचं जे तेल आहे ते कडकडीत गरम लागणार आहे. आपल्याला असं थंड तेल लागणार नाही. आपण जेव्हाही तेल गरम करू तेव्हा पहिले चेक करून घ्यायचं. बघू शकता जो हा एक भजा मी याच्यामध्ये टाकलेला आहे तो भजा एकदम टाकल्याबरोबर वर आला नाही, म्हणजेच आपलं तेल पूर्णतः कडक झालेलं नाही आहे. आपल्याला कडकडीत असं तेल हवं आहे, तेव्हाच आपली भजी ही कुरकुरीत बनतात. या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथे तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये अशा प्रकारे भजी घालून घेऊ. आता भजी घालताना आपण हातानेच भजी घालायची, चमच्याने घालायची नाही, जेणेकरून काय होईल की भजी एकसारखी पडतील. भजी कढईत घातल्यानंतर लगेचच आपल्याला झाऱ्याने अरत परत करायची नाही. भजी छान एक साईड होऊ द्यायची व त्याच्यानंतरच ही भजी अशी परतायची. बघू शकता भजीने आपली जागा सोडलेली आहे आणि भजी अशी वर आलेली आहे, म्हणजेच आपली भजी एक साईड छान अशी झालेली आहे. आता आपल्याला परतून घेऊन ही भजी आणखी छान होऊ द्यायची आहे. भजी तळताना गॅसचा मोठा पॉवर ठेवायचा, जेणेकरून भजी ही छान होतील. आता तुम्ही बघू शकता भज्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, म्हणजेच आपली भजी ही तयार आहे. तर आता आपण ही भजी काढून घेऊया. त्या प्रकारे व्हिडिओमध्ये भजी दाखवत आहे त्या प्रकारची भजी तुम्ही बनवता का, मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला भजी खायला आवडतात का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघू शकता आपली भजी तयार आहे आणि आपण भजी आहे ती काढून घेऊया. ही भजी काढल्यानंतर तिसरी टिप्स म्हणजे आपण जेव्हाही डबलची भजी टाकू तेव्हा जी आपण पहिली भजी काढून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला तेल आणखी छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. जेव्हा आपण भजी काढली आणि लगेचच जर आपण भजी टाकली तर ती भजी बिलकुलच फुगत नाही किंवा कुरकुरीत होत नाही. म्हणून जेव्हाही आपण पहिली भजी काढून घेऊ तेव्हा आपल्याला तेल आणखीन छान कडक होऊ द्यायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण भजी काढून घेऊ तेव्हा तेव्हा आपल्याला तेल कडक होऊ द्यायचं आहे आणि नंतरच भजी घालायची आहे, तेव्हाच आपली भजी ही कुरकुरीत बनतात. तर ही सुद्धा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तर इथे बघू शकता आणखी आपलं तेल छान असं कडक झालेलं आहे आणि आता आपण डबलची भजी याच्यामध्ये टाकून घेऊया. या प्रकारे आपण डबलची भजी याच्यामध्ये टाकून घेऊया. पावसाळ्यामध्ये छान असा पाऊस चालू व
गरम गरम भजीसोबत चहा आणि छान पावसाचं वातावरण. किती छान! मी माझ्या घरी दरवर्षी पावसाळ्यात 1 ते 2 वेळा हा बेत नक्कीच करत असते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा बेत करता का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता आपली कुरकुरीत भजी इथे तयार आहे. आज मी भज्यांसाठी ज्या छोट्या-मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच तुमची भजीसुद्धा छान अशी कुरकुरीत होतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तसेच बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा जो व्हिडिओ आहे तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुमची एक लाईक व एक कमेंट मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असते, म्हणून प्लीज एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि इथे बघू शकता आपली छान अशी भजी तयार आहे. बघू शकता भज्यांना किती छान असा कलर आलेला आहे. तसेच ही भजी खूप अशी कुरकुरीत झाली आहे. तुम्ही एकदा मी ज्या प्रकारची भजी दाखवली आहे त्या प्रकारची भजी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुमचीसुद्धा भजी अशीच कुरकुरीत झाली का. धन्यवाद.